अनुता तुम्हालो रमता काय भक्ती त्याच्या वाटा मज दावावे सुवटा शूराने धीर स्वामी काज तू साधर काय भक्ती त्याच्या वाटा मज दावावे सुवटा तुका मने रुद्रा अंजनीचे या कुमरा काय भक्ते त्याच्या वाटा मज दावावे सुवटा समचरण सरोजम सांद्र नीला मुदावा जगन निहित पाने मंडना मंडना तरुण तुलसी माला कंजनम कंजनेत्रम सदैव रसं विठ्ठलं चिन्तयामि श्री संतांच्या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे वडले अंतरे प्रेम सुख शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्ती त्याच्या वाटा मज दावया सुवटा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उद्धारा सुपान देवा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती महायोगी पीठे तटे भीमरत्नवरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रा समागस्तिष्ठं समानन्दकन्दं प्रब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं प्रब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे मी तरी बालक बोबडा बोली कावा कुढावे चुका पावले ते चोज करून माऊले रिजे देवी ते नमस्कारुनी आता मस्तक हे पाया मस्तक हे पाया Para
परंपरेपासून चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह सप्त्यातील आज 5वा दिवस. 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराकडे आलेला आहे. आज कीर्तन रूपी सेवे करता जो निवडलेला अभंग श्री संत शिरोमणी जगतवंद्य जगतभूषण जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. 4092 मधला सर्वांच्या पाठांतला, सर्वांच्या परिचयातला, सर्वांच्या कानपाठातला असा हा उत्कृष्ट अभंग निवडलेला आहे. या अभंगामध्ये श्री संत शिरोमणी जगतवंद्य जगतभूषण जगद्गुरु तुकोबाराय यांनी राम भक्त हनुमंतरायचं वर्णन करतात. हनुमंतरायला शरण जातात आणि 3 वेळा आदरार्थी शब्दाने बोलतात. असं म्हणले नाही शरण शरण हनुमंता, असं म्हणले नाही शरण हनुमंता, असे म्हणले नाही शरण जी हनुमंता, असे बी नाही शरण शरण जी. 3 वेळा आदरार्थी शब्द आहे. काय बोलतात? काही कारण नाही. आणि दुसरं असं शंक आहे, जगद्गुरु तुकोबारायांनी मानव जातीचे आणि रामभक्त हनुमंतराय हे वानर जातीचे. माणूस असून वानराला शरण जावं का, हे शंकाच आहे. आणि जगद्गुरु तुकोबारायांनी हनुमंतरायाला भक्ती मार्ग विचारतात. म्हणजे तुकोबारायाला भक्ती माहिती नाही का? त्यांना विचारायची काय गरज आहे? यांना माहिती नाही का? असं आपल्याला 2-3 शंका आहे. या अभंगाच्या चिंतनातून कळून घेता येईल आपल्याला. अभंगाकडे जाण्यापूर्वी तुमच्या समोर काल्पासा पर्याय देणे गरजेचं आहे. विठ्ठल आपल्या गावामध्ये चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह. आपण भाग्यवानात, दैववानात, नशिबवानात, प्रारब्धवानात माईबाप. कारण मनुष्यानं प्रयत्न केल्याच्या नंतर काही मिळू शकते, काही मिळू शकते. ग्रंथ पुराण शास्त्र सांगितलेलं प्रयत्न केल्यानंतर दगडाचं सुद्धा पाणी करता येतो. पण असं आहे, भजन कीर्तन देवाचं नाव हरिनाम हे प्रयत्न केल्यानंतर होत नाही. त्याच्यासाठी पुण्य लागतं. ते तुमच्या गावात आहे. विठ्ठल मी का मोठा कीर्तनकार, मोठा ज्ञानी, मोठा पंडित नाही. गेल्या वर्षीपासून तुम्ही मला बोलवता आणि गेल्या वर्षीपासून तुम्ही मला बघता, हो का नाही? जेवढ्याला तेवढंच हवं. मी लांबीला बी काही फरक झालं नाही, रुंदीला बी काही फरक नाही. तरी सुद्धा गावकऱ्यांचं मन मोठं आहे. उभा राहून बोलावं, तुम्ही सर्वांनी बसून ऐकावं, माझी पात्रता, माझी लायकी नाही. तरी सुद्धा गावकऱ्यांचं मन मोठं आहे, अंतकरण मोठं आहे. माझ्यासारख्या लहानशा साधकाला बोलून नारदाची गादी दिलेलं आहे. मी भाग्यवान समजतो, कारण तुमच्या सर्वांचं मला दर्शन घडलेलं आहे. तुम्ही सुद्धा फार भाग्यवान आहात. या ठिकाणी आपल्या या अखंड हरिनाम सप्त्यामध्ये रामकथा चालू आहे. ज्यांच्या मुखारविंदातून आपण रामकथा ऐकता, हरिभक्तीप्रायण आदरणीय रामायणाचार्य शिवाजीराव महाराज पवार या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना साष्टांग दंडवत करतो. आणि गायनाचार्य आता सुंदर गायन केलेले हरिभक्तीप्रायण आदरणीय संतोष महाराज बरं का, तुम्हाला बी साष्टांग दंडवत. आणि इकडून व्यासपीठ सांभाळणारे हरिभक्तप्रायण आदरणीय दिलीप महाराज बरं का, तुम्हाला बी साष्टांग दंडवत. सगळे भजन तिकडले गायक लातूरचे बरं का, तुम्हाला बी साष्टांग दंडवत. इकडून वेनेकरी बाबा गावातलेच आहेत का, तुम्हाला बी बरं का. नाही सगळे रुसलं तर जमते, पण गावकरी रुसले जाताना पंचायत पडल नाही. आणि चोपदार परमेश्वर महाराज
एकच राज दिसते. त्यांनाही साष्टांग दंडवत करतो. आणि मृदंगाचार्य दोन्ही असणारे चंद्र सूर्य प्रमाण गोड वाजवतात. हरिभक्तीप्रायना धरणीय मृदंग महामुनी मृदंगाचार्य धनंजय महाराज. तुम्हाला बी साष्टांग दंडवत इकडून असणारे साईनाथ महाराज. एकापेक्षा एक गोड, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताह, हरिभक्तीप्रायण गायनाचार्य कीर्तनाचार्य गोड व्यक्तिमत्व असणारे आमचे नारायणजी महाराज गरड, देवाची आळंदे 12 ते 15 वर्ष ज्ञानोबरायच्या सानिध्यामध्ये आळंदी क्षेत्रामध्ये राहून मधुकरी मागून अध्ययन करणारे आज तुमच्या गावामध्ये 8 दिवस राहतात. हे तुमचं फार मोठं भाग्य आहे. विठ्ठल एक तासभर असणार आपणाला चिंतन करायचंय. सर्वांना सूचना, एक तासभर कोणी बोलू नका, कोणी उठू नका आणि कोणी झोपू नका. सर्वांना विनंती. चला, अभंगाचं चिंतन गोड आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायने रामभक्त हनुमंतरायाला शरण जातात. जगद्गुरु तुकोबरायने स्वतः सांगतात, मी पांडुरंगाशिवाय दुसऱ्याचं भजन करत नाही, पांडुरंगाशिवाय दुसऱ्याच्या पाया पडत नाही, पांडुरंगाशिवाय दुसऱ्याला शरण जात नाही, दुसऱ्याचं वर्णन करत नाही, स्तुती करत नाही, असे म्हणणारे तुकोबराया या अभंगातून हनुमंतराया वानर जातीचे असणारे त्यांना शरण जातात. का? यांच्यापेक्षा त्यांना विचारलं, महाराज तुम्ही तर बोलायला लागलो, आम्ही कोणाच्याच पाया पडत नाही, फक्त पांडुरंगाच्या पाया पडता असं तुम्ही म्हणणारे आणि हनुमंतरायाच्या शरण जाता तुम्ही. तुमच्या बोलण्यामध्ये बदल झाला का? पार्टी बदललो का? लोकांनी त्यांना विचारलं प्रश्न. तुकोबरायने म्हणतात, नाही नाही, आम्ही पार्टी बदलत नाही. का? आम्हाला ब्रह्महत्येचं पाप लागतो. अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या एका वाचून त्या पांडुरंग, एका पांडुरंगाला शिवाय आम्ही कोणाचं भजन करत नाही. जर केलं शतखंड माझी होईल रसना, जरी या वचना पालटेन. एखादा पांडुरंगाला सोडून दुसऱ्याचं आम्ही भजन केलो तर या जिबीचे 100 तुकडे हो, असं तुकोबराया म्हणतात. पण या अभंगातून दुसरं सांगतात. काय असं का? भक्ती मार्ग विचारतात. हनुमंतराया तुकोबरायापेक्षा श्रेष्ठ आहेत का? त्यांची भक्ती वेगळी आहे का? यांच्यापेक्षा त्यांचा अधिकार मोठा आहे का? तुकोबरायांचा अधिकार किती मोठा आहे सर्वांना माहित आहे. देहू गावामध्ये जगद्गुरु तुकोबरायाने जन्माला आले. 3 भावंड, 3 भावंड असताना 65 लाखाची जागिरी जगद्गुरु तुकोबरायांची. 1-2 नाही बरं का, 65 लाखाची जागिरी. सरकाराला सुद्धा काम पडलं तर त्यांनी कर्ज द्यावं एवढी श्रीमंत असणारे म्हणजे जगद्गुरु तुकोबराया. पण 1628 1630 या कालावधीमध्ये दुष्काळ पडला. जगद्गुरु तुकोबरायांनी लोकाला दान करायला लागले. दान करत असताना अशी वेळ आली, त्यांना खायला काही राहिलं नाही. बघा, वडील निघून गेले, तुकोबरायांनी भजन नाही सोडले. आई निघून गेली, बाप गेला न कळता. न कळत असताना बाप निघून गेला, आई डोळ्यात देखत निघून गेली. बघा, मुलगा मरून गेला असं म्हणतात. पत्नी सुद्धा मरायच्या पातळीवर उभा राहिलेली. पत्नीच्या जवळ गेले. जगद्गुरु तुकोबरायाने जवळ जातात. जवळ गेल्यानंतर बघतात, जगद्गुरु तुकोबरायाने आपल्या पत्नीला म्हणतात, अगं तू अभाग्य नाहीस, कारण तुझं घराणा एवढं श्रीमंत आहे, माहेर घराणा, पण या भिकाऱ्याच्या दारात तू पडलीस. किती श्रीमंत घराणा. काही लोकांनी म्हणतात
7 भिकारी असत माहित आहे का? जगद्गुरु तुकोबारायांची सासरवाडीची संपत्ती सांगतो तुम्हाला. 3,500 एकर ऊसाचा मळा सासरवाडीच्या घरी होत. त्यांच्या घरची मुलगी भिकाऱ्याच्या घरी देईल का? शक्य आहे का? उग म्हणतात आमच्यावनी महाराज लोक तुकोबारायला काहीच नव्हते, तुलाच काय भेटणार आहे बाबा, गप्प बस. बायको मरत असताना जवळ गेले, आपल्या मांडीवर डोकं घेतलेलं आहे. अगं भाग्य नाही महाराज, तसं म्हणू नका, पाया पडतो तुमच्या. का मी भाग्यवान आहे, दैववान आहे, नशीबवान आहे, प्रारब्धवान आहे. कारण अन्न करता पत्नी मरून गेली. याच्यानंतर तुकोबारायला विदेही अवस्था लागलेले. जुनाट मंदिर आहे, मंदिरात गेले, विणा घेतले, देवाचं भजन चालू आहे. देवाने स्वप्नात आले, सांगितले तुकोबा गेल्या अवतारामध्ये नामदेव तुम्ही होतो ना, एक काम करा, काय तुमचं पण राहून गेलेलं आहे. 100 कोटी अभंगाचा पण होता, 96 कोटी अभंग पूर्ण झालेले, 4 कोटी शिल्लक आहेत, लिहवा. तुकोबाराने लिहवत असताना काही लोकांना बरं वाटलं नाही. चांगलं काम करत असताना चांगल्या कामाला बी आडवं होणारे लई लोक राहतात. कधीच 1 रुपयाचा बंदा देत नाही, त्यानंच पहिल्या मीटिंगला येऊन बसतो. कधी देत नाही, पहिल्या सुरूला येतो. कस का बोललो, सप्ताह करायचा आहे, सप्ताह बाजूला ठेवा, गेल्या वर्षीचा हिशोब दाखवा. येणं म्हणजे डायरी घ्या, तूच करून घे. यानं करणं याला करून राहतात लोक वाकडे. हे कोण्या जातीचे माहित आहे का? बोरीच्या काठीचे. जायना जाऊ कीर्तनाला निघालो हो. राम 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 राम. कुठं कीर्तनाला मला बी असं की बस बस जाऊ. 8 वाजले, 9 वाजता सुरुवात होणार, बसा येईल वाढते. बसलं जाऊ. 8:30 वाजले, 8:45 वाजले, भजन सुरुवात झालं. चला की हो, जाऊ. आता तर भजन सुरू झालं. महाराज कुठं आले? बसा. बशील हे 9 वाजता महाराज आले, गळ्यामध्ये विणा, रुपाळे सुरुवात झाली. चला की हो, महाराज आता आले, बसा जाऊ. 9:30 वाजले, महाराज बोलायला सुरुवात केली. चला की हो, आता महाराज परिहार देतात, बसा, चहा करतो तुम्हाला, बस. चहा केले, चहा पिले. 10 वाजले, 10:30 वाजले, काय पट्ट्या निघच ना. सावकार चला की हो, कीर्तनाला आरती तर भेटल. सावकार म्हणले, बघा महाराज, मला एवढं कळते, कीर्तन ऐकावं तर सुरुवातीपासून ऐकावं. कोण्या जातीची असेल म्हणाला, त्यानं बी गेला नाही, याला बी जाऊ. असे लोक राहतात. तुकोबारायांनी गाता लिहत असताना लोकांनी त्रास द्यायला लागले. तुकोबारायला सांगितलं, आम्हाला अधिकार आहे, तुला कोण अधिकार दिलेला आहे? कोण आहेस तू? शास्त्र पुराण ग्रंथ, आम्ही पंडित महापंडित शास्त्री आम्ही. तुकोबारायांनी म्हणतात, नाही बाबा, मला देवानं सांगितलं नाही, लिवायचं नाही. गावातून आकलून दिले तुकोबारायला. तुकोबारायने लोकाला काहीच बोलले नाही.
सांगतात, आनंद झालं तर देवाला सांगतात. कोपला पाटील गावाचे हे लोक, आता मज भीक कोण घाले देवा. पांडुरंगा, लोकांनी मला गावातून काढून टाकले रे देवा. सगळ्यांनी रागराग करायला लागले, मला कोण भिक्षा देणार, कोण मला खाऊ घालणार. पांडुरंगा, तरी सुद्धा तो कोबरायला देव स्वप्नात आले, सांगितले लावून हात कुरवाळीला माता, सांगितली चिंता मागे पुढे उभा राहे सांभाळे. ए बाबा तुकोबा, अरे मी आहे तुझ्या पाठीशी, का चिंता करतोस. अजून लिहून सुरुवात करतो. एक सांगतो तुम्हाला, जग सगळं आपलं वैरी होऊ द्या, दुश्मन होऊ द्या, भ्याच नाही, आपण सत्य वागायचं. जग दुश्मन झालं तर भ्यायचं नाही, पण देव एकटा आपल्या प्रमाणे राहिला पाहिजे. कबीरदास महाराज म्हणतात एका ठिकाणी, जितने तारे गगन में उतने शत्रु होय, जितने तारे गगन में उतने शत्रु होय, कृपा करे रघुवीर तो बालन बाका होय. अनंत ब्रह्मांडाचा नायक असणारा देव आपल्या प्रमाणे झालं तर जगाला कशाला भ्यायचं. जन से नहीं डरूंगा वे, हरि का भजन करूंगा वे. काय भ्यायचंय लोकाला. तुकोबरायांनी भीन सोडून दिले, पुन्हा लेखन सुरुवात केले. कळालं रामेश्वर पंडिताला. रामेश्वर पंडितांनी आले, तुकोबरायांचं गाता घेतले, इंद्राणीच्या डोहात फेकून दिले. तुकोबरायांनी देवाच्या समोर जातात, बसतात. देवा, वारे वा, काय न्याय तुझ्याकडे. असला धंदा आहे काय. तू सांगावं, मी लिहावं आणि लिहलेलं पाण्यामध्ये टाकावं. असली बुद्धी देणारा तू आहेस का. बसले, जेवण नाही, काही नाही. पत्नी म्हणतात, महाराज चला घराकडं. नाही ग, मला यायचं नाही. 5 दिवस झालं महाराज तुम्ही घराकडे येत नाही. का बसता इथं. मी लिहलेलं गाता लोकांनी पाण्यात घातलं ग. कोणासाठी गाता येतं. जगाच्या कल्याणासाठी आहे. जगानं तुम्हाला मारलं, जगानं तुम्हाला गावच्या बाहेर काढलं, काय जगासाठी करतात. चला घरी लेकर आहेत, लेकराकडे बघा. चला महाराज चला, जळून जाऊ द्या. नाही नाही म्हणला, देवाला विचारायचंय मला, देवाने एवढा अन्याय माझ्यावर का करतो. बघा असं सांगतात. 13 दिवसापर्यंत जगद्गुरु तुकोबरायांनी उपाशी बसले. आपण 1 दिवस तर बसतो का, विचार करा. देवासाठी म्हणतो, संसारासाठी बसतो पण मला देव भेटलाच नाहीये. देव माझ्या स्वप्नामध्ये आलाच नाहीये. का आला नाही, काय चुकत असेल. भजन चालू आहे, कीर्तन चालू आहे, सप्ताह चालू आहे, वाऱ्या चालू आहे, भक्ती चालू आहे, परमार्थ चालू आहे, अनुष्ठान चालू आहे, साधना चालू आहे, आणि देव स्वप्नात बी नाही. कोणतं पाप असेल म्हणालो आपलं. कधी तर देवाच्या समोर रडलो का, देवा का तू भेटच नाहीस रे. एकदा माझ्या स्वप्नामध्ये येऊन दिस की बाबा, तू आहेस तर कसं मला बघायचंय. कधी तर आपल्या डोळ्यात पाणी येते का. रडत नाही हो आपण, पापी लोक. तुमचं सोडा, रात्र दिवस आमचं भजन चालू आहे, आमच्या स्वप्नात नाही. तुमचं कुठलं आलं. विठ्ठल 13 दिवसाला चमत्कार झालं. इंद्राणीच्या डोहामध्ये जे गाता लोकांनी बुडवलेलं आहे ते वर आलं. लोकांनी घेतले आणि पळत जगद्गुरु तुकोबरायांच्या जवळ ठेवले. तेच माझ्या निळोबरा एका ठिकाणी वर्णन करतात. 13 दिवस वया लक्ष्मिया
विटलेलं नाहीये. तुकोबराया रडतात, डोकं फोडून येतात. देवा थोर अन्याय झाला माझ्यापासून विठ्ठला. अरे तुझ्यासाठी मी 13 दिवस उपाशी बसलो, म्हणून तू 13 दिवस माझं गाता धरून घेऊन पाण्यात उभा राहिलास रे देवा. मी किती पापी आहे. ज्यांनी गाता बुडवलेलंय त्यांना कळालं. त्यांनी म्हणले बघा तर बाबा, म्हणलं गाता बुडलेला आहे. असं कसं चमत्कार आहे त्यांच्याकडे. येत असताना हिर होती फकीराची, त्या हिरीमध्ये स्नान करायला मध्ये गेले. बाहेर निघाल्यानंतर अंगाची धाय सुरू झाली, कमी होत नाहीये. विचारलं काय झालं. एका झोपडीमधून आवाज आला, अरे एका साधू महात्म्याला तू त्रास दिला असेल म्हणून हे तुला त्रास होतय. महाराज कसं कमी होईल. कमी होत नाही, जायचं. देवाला बोललं तर देव खपून घेईल, पण देवाच्या भक्ताला त्रास दिल्यानंतर देवाला सहन होत नाही. रागाने ज्ञानोबरायच्या आळंदी क्षेत्रामध्ये गेले. रामेश्वर पंडितांनी अनुष्ठान केले 3 दिवस. 3 दिवसाला ज्ञानोबरायांनी स्वप्नात येऊन सांगतात, काय झालं. काय नाही म्हणलं, मला त्रास व्हायला लागलेले, कमी करा. हे बाबा तुला जे आजारपणा झालेला आहे, जे रोग झालेला आहे, त्याचा दवाखाना हॉस्पिटल देऊ गावामध्ये, आणि डॉक्टर तुकोबराय जा तिकडं. त्यांनी म्हणले मी तुमच्या कुळाचा, तुमच्या जातीच आहे. ज्ञानोबराय म्हणतात याती कुळ माझे सगळे मरून गेले, जायचं काय तोड घेऊन जावं. लगेच असणार एक पत्र लिहले, तुकोबरायला एक शिष्याच्या हाती पाठवून दिले. तुकोबरायांनी बघतात, अरे त्रास होते वाटते. एक अभंग दिले त्यांना, एवढा अभंग वाचून घ्या, त्रास कमी होईल. 5 चरणाचा अभंग आहे. चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होतो, व्याघ्र न खाती सर्वसर्वतया. अभंग वाचल्यानंतर धाय कमी झाला. कमी झाल्यानंतर असं वाटलं मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे. ज्या तुकोबरायाला मी त्रास दिलो ते तुकोबरायाकडून मी वाचलो, जाऊन दर्शन घेतो. पळत निघाले. लोकांनी विचारलं महाराज, ओ पंडित, ओ शास्त्रीजी कुठं. तुकोबराय रामेश्वर पंडितांनी म्हणतात जगद्गुरु तुकोबरायाकडे जातो. अहो तुमच्या मुखातून तर तुक्या असा शब्द निघणार, आज जगद्गुरु तुकोबराय तुम्ही म्हणता. का ते साधारण नाहीत बाबा. हो मने रामेश्वर भट्ट तुकावी नाही तुझा, तुकावी नाही तुझा, नाही ब्रह्म तुकाशी आले म्हणून रामेश्वर चरणी मस्तक ठेले. 6 शास्त्र, 18 पुराण, 4 वेद उलटे मुखोगत असणारे तुकोबरायाला विष्णूचा अवतार म्हणतात. एवढे मोठे तुकोबराया एका वानराला शरण जातात. अभंगाचं पहिलं चरण शरण
राम भक्त हनुमंतरायाला शरण जाता शरण शरण जी हनुमंता. हनुमंतराय हे वानर जातीचे, तुकोबराया हे मानव जातीचे. मानव असून वानराला शरण जावं का? वानराला जेवायचं मी कळत नाही. कळते का? कधी तरी एका पंक्तीमध्ये बसून वानर माकडं जेवलेले बघितलं? रामायणामध्ये घटना. रामायणाचार्य महाराज पुढे बसले. बरेच रामायण आहेत बरं का. सूर्यवंशी रामायण म्हणून एक ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये एक दृष्टांत आहे. रावणाला भगवंतांनी मारलेलं आहे. मारल्याच्या नंतर अयोध्यामध्ये आले, राजा झाले. झाल्याच्या नंतर जनक राजाने रामप्रभूकडे आले आणि रामप्रभूला म्हणायला लागले, श्रीरामा एक काम करा, तुम्ही सर्वांनी माझ्या घरी जेवण्यासाठी या. का? माझी मुलगी रावणाच्या तावडीतून तुम्ही सोडून आणलेलं आहे. तुम्ही सर्वांनी माझ्याकडे, म्हणजे कुठं तर आपण यात्रेला गेलो आणि गेल्याच्या नंतर आपल्या सासरवाडीची आपल्याला जेवायला बोलून नेत नाहीत का? कपडे करत नाहीत का? तसं रामप्रभूला सुद्धा सासरवाडीचे जनक राजाने म्हणायला लागले, सासरे बुवा तुम्ही या बरं का. त्यांनी म्हणले येतात सगळेच या. हो म्हणलं आम्ही सगळेच येतात. नाही सगळे म्हणजे सगळेच, आम्ही सगळे भाऊ तर येतात. पण 18 पद्म वानर, 56 कोटी माकडं, 72 कोटी अस्वल हे सगळ्याला घेऊन या. देवानी म्हणले तेच काय काम आहे? त्यांनी होते म्हणून तर माझी मुलगी रावणाच्या तावडीतून आली ना. हनुमंतराया होते म्हणून तर सीतेचा शोध लागलेला आहे. सगळे होते म्हणून तर समुद्रावर सेतू बांधलेला आहे. म्हणून त्या सगळ्याला घेऊन या. देवाने म्हणले घेऊन येतो बाबा. सगळ्याला बोलवलं. 18 पद्म वानर, 56 कोटी माकडं, 72 कोटी अस्वल. पद्म म्हणजे किती माहित आहे का? एकावर किती शून्य माहित आहे का? बोला की. नाही का? मला बी काय करू सांगतो. लावा गणित. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष, कोटी, 10 कोटी, अब्ज, 10 अब्ज, खर्व, निखर्व, शंकू, पद्म. एकावर किती शून्य? घरी गेले की बघा. सगळ्याला बोलवलेलं आहे. देवाने सांगितलं हे बाबांनो माझ्या सासरवाडीला जायचंय. कस का? जेवायला आपणाला सगळ्याला पंगत आहे. सगळ्यांनी म्हणले वा देवा तुमच्या सासरवाडीमध्ये. हो येतं म्हणलं आम्ही, आम्हाला का जेवायचं आहे. त्यांनी म्हणले चांगल्या पद्धतीनं या, माकडावणी करू नका. त्यांनी म्हणले आम्ही जातीचे माकडाव आणि माकडावणी काय करायचं? नाही म्हणलं तिथं माझी किंमत कमी करू नका. तुमच्यामुळं माझी किंमत कमी होऊ नये. एकदा सासरवाडीमध्ये किंमत कमी झाली मरेपर्यंत किंमत भेटणार. ते तसंच करते र येडच होय, तसंच करते. एकदा किंमत झाली की कुठेही किंमत कमी हो, पण सासरवाडीमध्ये कमी होणे बरं. कुठं बी पिऊन लोळा, पण सासरवाडीमध्ये चांगलं राहत जावा. एकदा किंमत कमी झाली कोणी बोलले. ते दृष्टांत मालिकेमध्ये दृष्टांत आहे. मुलांना आईला म्हणलं आई माझ्या पत्नीला मी बोलून आणून घेतो. लग्न लहानपणी झालं आणि दुसरे बाबा, पण तुला जे बेमारी आहे, रोग आहे, ते जर सासरवाडीला कळालं त्यांनी मुलीला पाठवून देणार. कळून देणार. त्याला कोणतं रोग होतं म्हणजे रात आंधळाचं रोग होतं. त्याला रात्री दिसत नव्हतं. त्यानं मला चिंता करू नको आई. गेल्याच्या नंतर जावई आल्यानंतर माय किती आनंद वाटते. तेलुगू मध्ये एक शास्त्र आहे सांगू का? आत्ता काल्लूड बीडती गाडती बुडदी पिडती. कळले? कळलं तेच बरं आहे. जाऊ सासूबाईला जावई आला काय करावं काय 2 मेहुणाळे होते. चांगलं हातपाय दिवायला गेले, बसले. 5 वाजले. त्याला वाटले 6 वाजल्यावर मला दिसणार. काय करावं? आताच बाहेर जाऊन यावं. त्यानं बाहेर गेल्याच्या नंतर राम राम पाटील, राम राम, कधी आलात? आता चला चहा घ्यायला गेले. पुन्हा राम राम पाटील, राम राम, कधी आलात? चला दूध घ्यायला, चहा घ्यायला, पोहे घ्यायला. तिकडं 6 वाजले. तिकडं आंधळ झालं. तिकडं आंधळ झालं. आता त्याला घराकडे याचा रस्ता सापडला नाही. गावच्या बाहेर रस्ता धरलं. ते नवीन सरपंच झालेलं होतं त्या गावामध्ये. हौद बांधला तर पूर्ण झालं नव्हतं, अर्धवट झालं.
आणि तू चापळच गेले दंड असंच पडलंय बघा, असंच पडलंय. हे होते का म्हणालो बाजूला मध्ये पडलो. त्याला काय 40 फूट रुंदी 20 फूट खोल, पत्ताच नाही. त्याला बाहेर येता येणार. 10 वाजले संध्याकाळचे. 2 मेहून आले. म्हणले दाजी कुठे गेले? सगळ्याला विचारले. आलते आलते चहा पिऊन गेले. त्यांनी म्हणले आलते दूध पिऊन गेले. कुठे गेले असं रुसलीस का काय? फिरत 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 त्या हौदाच्या ठिकाणी दोघं आले. अंधार बुडून कुठे गेले असेल दाजी? एकानं म्हणलं मध्ये तर पडले नाहीत का? हावर मध्ये मध्ये दाजी चराटाने मध्ये टाकले, बाहेर काढले. दाजी तुम्ही मध्ये पडलात? त्याने म्हणला मला दिसना म्हणलं तर अपमान होते. त्यानं म्हणला येडाव का मी मध्ये पडायला? इलेक्शनला उभा टाकणार आहोत, सरपंच होणार असला आहोत बांधाव अशा माझ्या मनामध्ये इच्छा आहे. लांबी रुंदी किती आहे मी जायला मध्ये गेलो म्हणलं. चला इकडे या. 2 मेहुण्याला जवळ येते. इकडे एकट्या मेहुण्याच्या खांद्यावर हात, इकडे एकट्या मेहुण्याच्या खांद्यावर हात. कस का त्यांनी पुढे गेल तर याला दिसणार नाही, दुसरीकडे जाईल. घरी गेल्यानंतर बसा जेवायला उशीर झालं. बसले, याला दिसना, त्यानं भिंतीकडे तोंड करून बसलोय. सासूबाई म्हणते माय गाडी लागते का जावाई? नको. हुंडा लागते का? नको. अंगठी लागते का? नको. त्यानं म्हणला एवढं विचारायला लागले म्हणजे काहीतरी बिघडलंय काय की? मग भिंतीकडे तोंड करून रोसून का बस? त्यानं म्हणला नाही नाही नाही, नवीन बंगला बांधलो तुम्ही, रंग चांगला लावलेला आहे, असंच बंगला बांधून हे पट्टा बघायला लागलो किती इंच आहे म्हणलं. पण आंधळाव म्हणलं नाही पट्ट्या. बसा जेवायला. बसले जेवायला. पुरणपोळीचं जेवण होतं. बसल्यानंतर इकडे एक मेहुणा, इकडे एक मेहुणामध्ये यानं बसलं आणि घरामध्ये एक मांजर होतं. ते मांजर आलं समोर, मेहुण्याच्या समोर गेलं. मेहुणा मला शिर, त्या मेहुण्याच्या समोर शिर, याच्या समोर आला. असं बघलं आलं, याला दिसच ना, असं बघलं आलं. काहीच म्हणणं. थोडस पुढे गेलंय मांजर, काहीच म्हणणार. मांजराला कळालं की आपला सोयरा रातांदळ आहे. लोकाला कळालं नाही. गेलंय की आपण तो चाप 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 सगळंच पिलो. सासूबाई म्हणली माझ्या नातूला देल नाही, नातीला देल नाही, पोराला देल नाही. 1000 रुपये किलो तूप जावाई तुमच्यासाठी मी ठेवलो आणि मांजर पिऊन गेल तर तुम्ही काहीच म्हणणार. त्यानं म्हणला बिघडलंय बाबा, दिसना म्हणावं तर अपमान होते. मामी राहू द्या, येऊ द्या, दुसऱ्या बारीला मांजर येऊ द्या, बघतो. ते वाटी काढून टाकली सासूबाईनं, दुसरी वाटी ठेवली आणि त्याच्यामध्ये तूप वतायला लागली. आवाज आला तप तप तप. येणं म्हणला अजून एकदा मांजर आलं. मी आंधळ आहेत ते त्याला माहित नाही वाटत. त्याच मागे सरकल दंड. एवढं जोरात मारल्याच्या नंतर कसं झालं असेल सासूचं बघ आता. गर 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 दंड म्हणजे चुलीवरच जाऊन पडले. तर म्हणले मायो केस पांढरे झाले पण नवरावी एवढा मारलं नव्हता. ये जावाई काय मागायचं होय पण एवढं जोऱ्यात, एवढ्या जोऱ्यात मुचकाडीत मारावं. त्यानं म्हणला मांजराला लागल नाही रे बापू. म्हणला हे आपल्या मामीलाच लागलं. मामे मी माळकरी वारकरी कळत नाही, माझा नियम आहे. एकदा घेतलेले पदार्थ मी पुन्हा एकदा घेत नाही. माझ्या नियमात भंग केलो. पुन्हा तूप वाढल्यामुळे मला राग आला, मी मारलो. जाऊ दे, बसा जेवण करून घ्या. जेवण झाल्यानंतर रात्री आराम झोपले. रात्री त्याला 1 वाजता लघवी आली. कोणाला उठवा कळते. उठल्यावर फेटा होतो. जुने काळातली गोष्ट. फेटा बांधत होते. त्यानं पलंगाला फेटा बांधला. फेटा येऊन बाहेर गेला. लघवी करून त्या फेट्याला धरून येवा अशी त्याची इच्छा होती. त्यानं लघवी करत असताना तिथे एक म्हशीचं वंटरू होतं. त्याच्या समोरून फेटा गेलेला. त्याला वाटले मालकानं चारा टाकलाय. कर 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 कातरून टाकलं. फेटा सगळं त्याच्याकडंच झालं. यानं चापलत चापलत मामीच्याच घरात गेला. मामी म्हणली मा जावाय अजून आला. त्यानं म्हणला बिघडलं ग बाई आता कसं. मामी
काय झालं जावई मला दिसत नाही म्हणला नाही आपण मामी 1 वाजलं बघा मला झोप येत नाही कस का जावई माझ्या आई प्रमाण असणाऱ्या मामीला एवढ्या जोऱ्यानं मी मारलो मला कसं झोप येते माफी मागायला आलो म्हणला आहे जावाय तस काय नाही तुम्ही माझ्या लेकरावानीच होता माफ केलं का केलो जावाई केलो नाही 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 तुम्ही मनातून माफ केलोच नाही केलो जावाई मग मनातून माफ केलं असलं तर माझ्या हाताला धरा माझ्या रूमापर्यंत नेऊन सोडा त्याला वाटलं अजून दुसऱ्याचं घर लागल मला हात धरलं मध्ये गेलं सकाळी उठलो जावाई अजून 1 दिवस नाही 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 आता राही ना 1 दिवस भरपूर पूजा झाली म्हणलं आता नको का सांगितलं आपल्या सासरवाडीमध्ये एकदा अपमान झालं पुन्हा किंमत मिळत नाही रामप्रभूंना सांगितलं सर्वांना अपमान करायचं नाही त्यांनी म्हणजे काय चिंता नाही अपमान करणं आम्हाला सगळं माहित आहे नाही बाबा तुम्हाला जेवायचं कळत नाही म्हणून मी सांगितलं ए देवा जेवायचं कळत नाही हो ज्याला 80,000 बायका 1 लाख पोरं 1.25 लाख नातू 1.25 लाख पंतू सप्तकोटी घरे शुद्ध कांचनाची 7 लक्ष घरे काचेची 7 लक्ष घरे तांब्याची पुरी लंका सोन्याची 33 कोटी देव ज्याच्या ताब्यामध्ये त्याला त्याची लंका जाळून त्याच्या दाड्या मिशा जाळून त्याच्या पोरायला मारून आम्ही जिंकून येणारे आम्हाला जेवायचं कळत नाही का कळते रे बाबा कळते पण तिथं चांगलं बसून बरं गेले बसा जेवायला बसा म्हणल्यानंतर माकडाच्या जातीला जेवायला कळतंय होय तिथे 50 बसले इकडे 50 बसले वाढव कसं रामाला म्हणले देवा एका पंक्ती अरे बाबा एका पंक्तीत बसा ते म्हणले एका पंक्तीत बसले पण पंक्तीत बसले एकीकडे तोंड केले नाही कोण पूर्वेकडे तोंड केले आणि कोण पश्चिमेकडे तोंड केले कोण उत्तरेकडे नाहीतर एकामेकाकडे तोंड करून बसले पत्रोळी कसं वाढा अरे बाबा एकीकडे तोंड करून बसा एकीकडे तोंड करून बसले पत्रोळी आली रेडीमेड पत्रोळी नव्हती पळसाची पानाची पत्रोळी केलीच्या पानाची पत्रोळी टाकत पुढे गेलं आणि सुरुवातीला मीठ वाढावं लागते बरं शास्त्रकाराने सांगितलेलंय सुरुवातीला भात वाढवणे मड्याला वाढल्याने होईल मीठ वाढायचं त्यानं मीठ घेऊन आला मीठ घेऊन येईपर्यंत माकडानं पत्रोळीच खाऊन टाकलो तिनं म्हणला पत्रोळी कुठे गेलं खाऊन टाकलो अरे मीठ दे हातावर दे खाऊन टाकलो भात द्या की हातावर अरे असं कुठं खायचं असते रामाला म्हणले देवा म्हणलं हे तुमच्या जातीला खायचं तुम्हाला म्हणलो सासरवाडी मध्ये अपमान करू नका म्हणलो पुंडलिक म्हणजे कोणा जेवायचं नाही देवाचं नाव घ्यायचं कोणा बरं बाबा म्हणजे सगळे मग तवापासून प्रथा पडली पुंडलिक म्हणण्याच्या अगोदर जेवले कोणा जातीचे मी कशाला म्हणू महाराज मला बघा सगळं आल्यानंतर वदने कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे सहजावण होते नाम घेता पुकाचे जीवन करी जीवित्वान्न हे पूर्ण ब्रह्म उदार भरण्यान्वये जाणे जे यज्ञ कर्म पुंडलिक मधलं बी उडालं माकड्याच्या पिल्ल्यानं म्हणलं उडायची जात माझी र तू दुर्नात न राहता वरी उडतोस का मी बी उडतो यानं बी उडालं त्याच्या बाजूला त्याचा पप्पा होता त्यानं म्हणला तू माझा पोरग तू उडतोस मी का कमी उडालं त्याच्या बाजूला त्याची बायको तुम्ही दोघं उडलं तर मी कसं ग बसतो ते बी उडालं त्यानं उड यानं उड त्यानं उड ओ त्या पंक्तीचा 12 सत्यानाश करून टाकले माकडाच्या जातीला जेवायचं कळत नाही माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी शरण जातात पुन्हा भक्ती मार्ग विचारतात अभंगाचं दुसरं Bye.
मला भक्ती मार्ग सांगा. हनुमंतराय बोलायला तयार नाही. तुकोबराय भक्ती मार्ग विचारावं का? तुकोबरायला का माहिती नाही का? तुकोबरायला विचारलं, कोण तुम्ही, कुठून आलात? आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाची, बोली जेले ऋषी सात भावे वरताया. आम्ही वैकुंठाहून आलो कशासाठी? जगाच्या कल्याण करण्यासाठी. मग जगाचं कल्याण कसं होईल काय सांगितलं? साधना सांगितलं. भक्ती पंथ बहु सोपा, पुण्य नागवे या पापा. भक्ती पंथ आम्ही सांगितलं, भक्ती मार्ग सांगितलं. नवविध भक्तीचा प्रचार करणारे जगद्गुरु तुकोबरायने तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध, असं भक्तीचं मार्ग सांगणारे तुकोबरायांनी भक्ती मार्ग विचारतात. ते कोणती भक्ती? चिंतन झाल्यावर बघू आपण. बोलायला तयार नाही. मग तुकोबरायला वाटलं काहीतरी स्तुती करावं, काहीतरी वर्णन करावं. वर्णन केल्यानंतर कोणाकडून जर आपल्याला काही घ्यायचं असेल, मागायचं असेल, तर त्यांचं मोठेपणा वर्णन करावं लागते. वा 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 वा, ती कसकार आहे ना, वंगळकार आहे ना, लय चांगले माणसं होत मी म्हणलं की नाही, गपचिप देतात. आपण बापानं पोराला पाठवून दिलं, अरे त्या सावकारच्या घरी जा आणि 2000 रुपये घेऊन ये. सावकाराकडे गेले आणि ते सावकार गच्चीवर बसलेले होते, दात घासत. खालून राम राम सावकार, राम राम. अरे कस काला? बापाने पाठवून दिलं. कशासाठी? एक 2000 रुपये द्या म्हणले. बरं बरं, बस 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 देतो बस. सावकार वरी बसून दात घासत असताना त्या पोरानं खालून वरी बघितलं आणि बघितल्यानंतर त्याला वेगळंच वाटलं. सावकार थोडं जाड होते, 175 किलोचे होते. याला बघून टेन्शन आलं, यानं डोकं खाजायला लागलं. सावकारानं म्हणलं, काय झालं रे? काय नाही सावकार, मला थोडं चिंता लागली. अरे चिंता कशाला करतो? देतो 2000 नाही 5000 देतो. पैसे तुम्ही देता ते चिंता नाही, दुसरी चिंता लागली. कोणती चिंता? वरी बसून दात घासत असताना अटॅक आलं, वरी जर तुम्ही मेलो खाली कसा नाव, ते चिंता लागली. तर देईल का पैसे? जायचं गेलं, त्याच्या मोठ्या दादाला पाठवून दिलं. आला, राम राम सावकार, भाऊ आलता. वा असलंच बोलते का? काय म्हणतो? काय नाही, वरी बसून अटॅक आला तर तुम्हाला खाली कसं आणावं म्हणते, असं कर. सावकार, त्याला काय कळते? लहान आहे, त्याला काहीच कळणार. मला कळते, तुकडे करून आणावं. याने बी तसलंच आहे की बापाला पाठवून गेले. बाबाला, सावकार 2 पोरं आलते आमचे. वा तुमचेच होते का? काय बोल, काय झालं? काय चुकलंय का त्यांचं? काय चुकलंय? एकट्यानं म्हणते मेलं तर खाली कसं आणावं, एकट्याने म्हणते तुकडे करून आणावं. पोरं आहेत सावकार, लहान पोरं, अज्ञान पोरं आहेत, त्यांना काय कळणार आहे? त्याला काहीच कळणार. मला कळते म्हणला, खाली आणूच ने वरीच पेटून देईल तर जमणार का? देईल का? काहीतरी मागायचं असेल तर त्यांची स्तुती करावं लागते. मग जगद्गुरु तुकोबरायांनी स्तुती करायला लागले अभंगाच्या 3ऱ्या चरणी. Dura
तुम्ही तत्पर आहात. किती शूरपणा आहे सर्वांना माहित आहे. दुश्मनाच्या घरी जाऊन त्यांच्या गावाला त्यांच्या लंकेला जाळून त्यांच्या दाड्या मिशा सकट जाळून याची ताकद एवढं शूरपणा धैर्यपणा हनुमंतरायाकडे. वर्णन त्यांचं केले. मालकाच्या कामासाठी तत्पर आहात. मालकानं काम सांगावं न वेळ लागू देता तुम्ही येता. एक दिवस बिभीषणानं रडत आला रामप्रभूकडे अयोध्यामध्ये. श्री रामप्रभूनं विचारलं काय झालं बिभीषण. काय नाही म्हणलं देवा, अशी वेळ आली मला लंकेतून हाकलून दिले. रामाने सांगितलं कोण हाकलून दिलं, कोणाची ताकद आहे. रावण आला. रावणाला तर आपण मारलो की, मारून तर रावणाची लंका तुम्हाला दान केलं मी. हो म्हणलं, ज्या रावणाला मारलेलंय तो माझा दादा होता. त्याला फक्त 10 तोंड होते, पण आता आलेला रावण त्याला 100 तोंड आहेत. अनेक रामायण आहेत बरं का. दशमुखी रावण आहे एका रामायणामध्ये, शतमुखी रावण आहे एका रामायणामध्ये, 3 शतमुखी रावण आहे एका रामायणामध्ये, 5 शतमुखी रावण आहे एका रामायणामध्ये, सहस्त्रमुखी रावण आहे. असे त्याला 100 तोंड आहेत. देवाला वाटलं 100 तोंड, 200 हात कुठून आला त्याला मला माहित नाही. चिंता करायचं नाही, उद्या येतो त्या रावणाला सुद्धा मी मारतो आणि उद्या सकाळी 7 वाजता राज्याभिषेक तुला देऊन करून टाकतो, लंका दान करतो. जा, माझा वचन आहे. बिभीषणानं निघून गेला. देवानं दिवसभर कार्य केलेले, रात्री झोपलेले. रात्री 12 वाजता देवाला घाम आलं. सीतामाईनं उठले आणि आपलं पदर घेऊन देवाचं घाम पुसत असताना लगे देवाच्या मनात एक आलन बोलायला लागले, सीते हे घाम पुसण्यासाठी तुला जमत नाही, माझा हनुमंत असलं तर जमत होत. हनुमंतराया किष्किंधेमध्ये सुग्रीवाच्या जवळ उठून रात्री बसले. सुग्रीवानं विचारलं, हनुमंता माझ्या मालकाने मला आठवण केलेलं आहे, मला जावं लागतं. तिथून उडी मारले, जय श्रीराम. आले अयोध्यामध्ये. श्रीरामाच्या समोर आले, देवा मला आठवण केलं. हो, बिभीषण आलता. कशासाठी आलता. काय रावण आला. रावणाला तर आपण मारलो नाही म्हणलं. 100 तोंडाचा रावण कुठून आला माहिती नाही. मग चिंता कशाची आहे. सकाळी जाऊ आपण आणि जाऊन असणार त्या रावणाला मारून आणि त्या रावणाची लंका पुन्हा बिभीषणाला देऊन टाकू. सकाळी 7 वाजता बिभीषणाला राज्याभिषेक करायचं वचन दिलो. मग चिंता करू नका, बसा माझ्या खांद्यावर. आत्ता जाऊ. आपलं विकळा रूप घेतलेलं आहे आणि रामप्रभूला खांद्यावर बसवलेलं आहे हनुमंतरायने. जय श्रीराम. उडान मारल्याबरोबर लंकेमध्ये आवाहन केले. रावणाला 200 हात 100 तोंड. युद्ध करायला लागला. सकाळचे 5 वाजले, त्याला एक बी बाण लागत नाही. बिभीषणाला विचारलं देवाने, बिभीषणा अरे याला एक बी बाण लागत नाही, काय वरम आहे, याचं मरण कशात आहे. तुझ्या दादाचं मरण मला सांगलास, मेघनाथाचं मरण मला सांगलास, पण हे 100 तोंड असणाऱ्या रावणाचं मरण कशात आहे मला काय कळालं नाही. बिभीषणानं म्हणलं, देवा तुमच्या हातानं हे मरू शकणार. कोणाच्या हातानं मरणार. सीतामाईच्या हातानं याचं मरण आहे. आता सांगतो सोय रे बाबा. सीतामाई अयोध्यामध्ये. आता मी इथं हनुमंतराय मला, मी जातो की मी कोण्या कामाचा आहे. आता जातो सीतामाईला घेऊन येतो. हनुमंतरायने तिथून उडी मारले, अयोध्यामध्ये गेले. सीतामाईला उठवले नाही बर का, घरासकट उचललं पट्ट्या, घरासकट उचललं आणले. खालून रामप्रभूनं बघतात, अरे 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 हनुमंता माकड ते माकड आहेस बरं, वानेर ते वानेर, तुला काय अजून ज्ञान आलं नाही. अरे सीतेला आण म्हणलं तर घर आणलास, अजून चौघाला आण म्हणलं तर गाव उचलून आणतो तस बाबा. खाली आले ना हनुमंत असं, देवा मला जेवढं कळतंय हे तुम्हाला कळत नाही. कशामुळं. ज्या वेळेस दशमुखी रावणानं सीतामाईला नेला, हो म्हणतात, नेल्याच्या नंतर शोध कोण लावलं, तुम्हीच लावलो हनुमंता. लावल्यानंतर सीतामाईला म्हणलो, माय रावणाला मारणार राम प्रभू येणार आहे.
राम प्रभू येणार रावणाला मारणार बाजूला राहिलं माझ्या खांद्यावर बसा आत्ताच मी रामाकडे येतो असं मी त्यावेळेस सीतामाईला म्हणलो. पण सीतामाईनं म्हणले हनुमंता तू बाल ब्रह्मचारी आहेस मी पतिव्रत आहे मला पुरुषाचा स्पर्श जमत नाही तुला स्त्रीचा स्पर्श जमत नाही तिच्यासाठी तुझ्या खांद्यावर मी बसत नाही. देवा त्यावेळेस सीतामाईनं खांद्यावर बसली नाही आता कसं बसल म्हणून मी घरासकट आणलो म्हणलं. रामाने म्हणलं हुशार आहेस रे बाबा वा वा हुशार आहेस. सीतामाई बाहेर आले धनुष्याला बाण लावले आणि 100 तोंडाच्या रावणाला सीतामाईनं मारले. म्हणजे देवाच्या मनामध्ये आल्याबरोबर काम करणारा असा एकवीर असणारा हा रामभक्त हनुमंतराय होते. म्हणून तुकोबराय म्हणता शूराने धीर स्वामी काजी तू साधर. हनुमंतराया बोला बोला भक्ती मार्ग सांगा. हनुमंतराय बोलायला तयार नाही. बोला हो बोलायला तयार नाही. हनुमंतराय म्हणले हो 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 मला माहित आहे तुम्ही बोलत नाही तुम्ही कोण आहात मला माहित आहे तुम्ही वानर माकड नाही तुम्ही देवादे देव महादेव आहात भोलेनाथाचा अवतार आहोत तुम्ही मी तुम्हाला ओळखिलो आता तरी बोला असं म्हणून अभंगाचं शेवट. तुका देवाचे देव भोलेनाथाचे अवतार तुम्ही आहोत सांगा म्हणल्यानंतर हनुमंतराय बोलायला लागले. हा बोला कोबा काय म्हणणं तुमचं. काय नाही मला भक्ती मार्ग सांग. आता कोणती भक्ती मार्ग सांगता. तुकोबरायापेक्षा वेगळी भक्ती हनुमंतरायाकडे आहे का आपल्याला बघायचं. देवादी देव कैलासपती असणारे महादेव वानेराचा अवतार का घेतले वानेर का झाले हे दोन शंका आहे. आणि तुकोबरायांनी कोणाच्याच पाया न पडणारे
हनुमंतरायाच्या पाया का पडतात हे 3 मुद्दे 10 मिनिटांमध्ये सोडून अभंगाला पूर्णविराम द्यायचा आहे. तत्पूर्वी भजन आहे, सर्वांनी हात वर करा करा करा, तेवढे पुरतं करा. हा, करतात चांगलं आहे सिस्टम एकदम. वा वा, हाताने टाळे मुखाने नाव माय कराय की करा करा करा. हाताने टाळी वाजवली आणि तोंडाने देवाचं नाव घेतलं तर आपल्या जवळचं पाप निघून जाते. बरं कुठं जाते? ज्यानं वाजत नाही त्याच्याकडे जाते. विचार करून हात वर करून वाजवा. सुरू केले का? आता गेलं पाप गेलं, चिंता करू नका. ज्याने वाजिल नाही त्याच्याकडे गेलं आणि ज्याने वाजिल नाही त्यांच्या जवळ बघा बरं. जवळ येऊन बसला असेल ते, त्यानं म्हणते येतो आता तुमच्या सोबत. वरीसभर मागं लागते त्यानं. वाजवत जा टाळी. टाळी वाजवायला टाळाटाळी करू नका. हनुमंतराया भक्ती मार्ग सांगा म्हणल्याच्या नंतर हनुमंतरायाला भक्ती मार्ग कोणतं सांगायचं सांगितले ते. अयोध्यामध्ये आल्याच्या नंतर रावणाला मारल्यानंतर सगळ्याला बक्षीस द्यायला लागले. भगवंताने बक्षीस देत असताना सीतामाईनं म्हणले देवा सगळ्याला बक्षीस मिळालेलं आहे, पण ज्यानं खरं इमानदारीनं काम केलेलं आहे त्याला बक्षीस नाही. कोणाला? हनुमंतरायाला. किती मोठी भक्ती असलं बघा. सांगताय माझ्याकडे काहीच उरलेलं नाहीये. नाही म्हणलं खरं काम करणाऱ्याला कुठं तर आपण बघावं लागते. तसंच राहते हो सप्त्यामध्ये खरं काम करणाऱ्याचं नावच राहीना. ज्याने चहा आणून देतात, कप उचलतात, झाडून काढतात, काम तेच नाव राहीना. ज्याने काम करणं त्याचं नाव लय राहते. इथं नाही बरं का, इथं सगळ्याचं नाव आहे. टेन्शन घेऊ नका. ते कबीरदास महाराजांचं म्हणणं आहे, कहिता कबीरा सुनबै साधू झूठा नाम न दरियो, गरीब बिचारा भूका मरे झूठा मलिदा खायो. हनुमंता इकडे ये बाबा. सीतामाईनं बोलवली. आपल्या गळ्यामधलं नवरत्नाचा हार त्याला देऊन टाकली. हनुमंता घेऊन जा. एक रत्न परतवीच्या मोलाप्रमाणे होतं. गेला बाजूला, काढला गळ्यातून, ताडमन तोडला. एक मणी दाडा खाली ठेवायचं, कटाकट फोडायचं. लोक म्हणले बघा माकड ते माकडच आहे. एवढं भारी चार गळ्यात टाकत तर सुद्धा याला अक्कल नाही, फोडून टाकायला लागला. हे हनुमंता अरे लाज वाटते का? माय सीतामाईच्या गळ्यामधला हार तुला दिलं तर माईचा अपमान करतो, तुला कळत नाही. हनुमंतरायाने म्हणलं अरे ज्या वस्तू मध्ये माझा राम नाही ते वस्तू घेऊन काय करू मी? राम नाही याच्यात राम राहते का कुठं? हो म्हणलं ज्याच्यात राम नाही. अरे तुझ्यात आहे का राम? दाखवू का माझ्यातला राम? दाखव बरं. सगळ्यांनी म्हणले. आणि त्यावेळेस आपली छाती फाडलेलं आहे आणि दाखवलेलं आहे मध्ये राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न दिसायला लागले. सीता तुकोबराय म्हणतात हनुमंता आमच्या बी अंतकरणामध्ये देवाला बांधून ठेवलेलं आहे. हृदय बंदी काना केला आत आम्ही बांधून ठेवलेलं आहे. मध्ये देव आहे, पण लोकांनी विचारतात तुमच्या अंतकरणातलं देव दाखवा, पण आम्हाला दाखवता आलं नाही. कोण्या भक्तीनं दाखवता येते ते भक्ती आम्हाला सांगा. काय भक्ती त्याच्या? एक शंका संपली. आणि दुसरे हनुमंतरायाच्या पाया का पडतात तर तुकोबरायचे एका काळामधले हनुमंतराय गुरु आहेत.
बघा तुकोबराया अगोदर भक्त प्रल्हाद होते, तेच राम अवतारामध्ये अंगद झाले. अंगदाच्या बापाला रामानं मारलं, वालीला मारल्याच्या नंतर वालीनं मरत असताना हनुमंतरायाला जवळ घेतले. हनुमंता, आता माझं आणि राम प्रभूचं दोघांचं शत्रुत्व आहे, त्याच्यासाठी माझ्या पोराला रामानं दूर करल, एक काम कर, हे माझ्या पोराचा हात धर. हनुमंताच्या हातात दिलं आणि रामाच्या पायावर टाक आणि याला दूर करू देऊ नको. हनुमंतरायानं अंगदाच्या हाताला धरलं आणि रामाच्या पायावर टाकलं, याला स्वीकार करा. रामानं स्वीकार केलेले तेच अंगद पुढे असणारे उद्धव झाले आणि तेच उद्धव नामदेवराया झाले, नामदेवराया तेच तुकोबराय झाले. म्हणजे एका काळामध्ये अंगदाचे गुरु तुकोबरायचे गुरु हनुमंतराया देवाच्या जवळ नेणारे, आपल्याच गुरुच्या पाया पडावं, आपल्या गुरुला विचारायला काही हरकत नाही, म्हणून त्यांना विचारलं. दोन शंका झाली. तिसरी शंका आहे, देवादी देव असणारे महादेव का कैलासपती असून का वानर झाले? असं एक दिवस मंथन करत असताना आणि त्या मंथनामधून असणार 14 रत्न निघालेले, एकीकडे देव एकीकडे दैत्य. पहिला रत्न आहे लक्ष्मी निघाली, विष्णू भगवंतानी घेतले. दुसरा रत्न ऐरावत निघालेला आहे आणि तिसरा अमृत निघालेला आहे, देव घेतले. आणि चौथा असणारा मद्यपान निघालेलं आहे. मद्यपान म्हणजे कळते का? काय म्हणतात की हाय का नाही गावात? अजिबात नाही. वा वा वा, मरून जन्म घ्यावं तुमच्या गावामध्ये. आता दुकानच नाही त्याचं म्हणल्यावर पिणारे बी नसेल. हा आजी, वा वा वा, चांगलं. मद्यपान राक्षस घेतले आणि मद्यपान पिणारे राक्षसच राहतात. वा वा वा. एका ठिकाणी कबीरदास महाराज म्हणले बरं का, गांजा दारू मत पियारो अक्कल गुम हो जाती है. दारू अपने पलों का पैसा खर्च कर मुंह में मट्टी आती है. एवढं म्हणताना बी आपण सोडणार तर आता काय करू? आता पिऊ नका आम्ही म्हणायला नाही, आता आम्ही सोडून दिल्या. तुम्ही पिऊ नका, खाऊ नका असं म्हणलं की पुढच्या वर्षी त्यांनीच आम्हाला आडवं व्हायला लागले. त्याची तारीख घेऊ नका, पिया, आमचं काय घरचं चाललंय का? पण विचार करा, पिल्यानंतर आपलं जीवन कसं बर्बाद व्हायला लागलेलं आहे. सप्ताह केल्यानंतर किती मोठं सप्ताह, याला किंमत नाही. किती लोक माळकरी झाले, सुधारले, याला किंमत आहे. विठ्ठल असं करत असताना त्या मंथनामधून विष निघालं. भोलेनाथाला जवळ घेतले, भोलेनाथानं पिलं. अंगाची धाय सुरू झाली. वर चांद ठेवलेलं आहे, गंगा ठेवलेलं आहे, गळ्यामध्ये सर्प आहे. धाय कमी झालं नाही. नारदानं सांगितलं तुमच्याकडे एक मंत्र आहे म्हणून. मंत्र कोणतं? राम नावाचं मंत्र आहे, तुम्ही जप करा. म्हणून महादेवाने रामाचं मंत्र म्हणायला लागले. म्हणत असताना धाय कमी झालं. शंका निर्माण आहे, महादेवाकडे रामाचं मंत्र कुठून आलं? वाल्मिकी महाराजांना 100 कोटी रामायण लिहलेलं आहे. लिहिल्यानंतर परतईवरले देव पळत आले, जीव पळत आले, स्वर्गामधले देव पळत आले, पाताळामध्ये दैत्य पळत आले, आम्हाला द्या, वाटून द्यायला लागले. 100 कोटी मधले 3 भाग केले. 33 कोटी एकाला, 33 कोटी एकाला, 33 कोटी एकाला, राहिलं 1 कोटी. 1 कोटी मधले 33 लाख देवाला रामायण दिले, 33 लाख तुम्हाला दिले, 33 लाख पाताळामध्ये असणाऱ्या दैत्याला दिले, 1 लाख राहिलं. 1 लाखामधून 33,000, 33,000, 33,000 राहिले किती? 1,000. 1,000मध्ये 300, 300, 300 राहिले किती? 100. 1,000 मधले 300, 300 गेले. 100 राहिले. 100 मधले 30, 30, 30 किती राहिले? 10 राहिले. 10 मधले 3, 3, 3 किती राहिले? 1 राहिलं. आणि एका श्लोकामध्ये 32 शब्द होते.
10 शब्द आपणाला देऊन टाकले रामायणातले, 10 शब्द स्वर्गामध्ये असणाऱ्या देवाला देऊन टाकले, 10 शब्द पाताळामध्ये असणाऱ्या राक्षसाला देऊन टाकले. राहिले किती? 2. महादेवाने म्हणलं दोन्हीला 3 करता येणार बाबा. एक काम करा, तुम्हाला इमानदारीनं वाटून दिलो की नाही? त्याने म्हणले होय बाबा, भोळा आहे पाप, इमानदारीनं कोटी लाखो हजारो वर्ष तुम्हाला वाटून दिलो, 2 शब्द मी ठेवून घेऊ का? सगळ्यांनी आता म्हणतात की म्हातारे आई बाप म्हणतात तुला 10 एकर, त्याला 10 एकर, त्याला 10 एकर दिलो, उग मर्ज कोणा 2 एकर तर माझ्या नावावर राहू द्या, मोदीचे पैसे पडतात. तसं भोलेनाथाने म्हणलं 2 शब्द आहेत. सगळे म्हणले राहू द्या ठेवून घ्या. महादेव भोळा आहे बाबा, राहू द्या. भोळं नव्हतं ते, लई हुशार होतं. रामायणातलं पुष्कळ देऊन टाकलं आणि बी ठेवून घेतलं, त्याचं नाव राम. महादेवाने राम नावाचं मंत्र ठेवून घेतलंय. राम म्हणल्याच्या नंतर बघा 2 शब्द आहेत. रामायणाचार्य महाराज बसलेत. राम म्हणताना तोंड उघडतो आणि म म्हणलं की तोंड मिटतो, बंद होतो. का? उलट करून बघा. राम म्हणताना तोंड मिटवा आणि म म्हणताना उघडा. बघा जमते का? आजचं पाकिट घ्या, जमते का? जमत नाही का? त्याला शास्त्र आहे. राम म्हणल्यानंतर अंगातलं पाप निघून जातो आणि म म्हणल्यानंतर बाहेरलं पाप मध्ये येत नाही, दार बंद होतो. म्हणून राम म्हणा. बघा राम म्हणायला लागले आणि राम म्हणत असताना 10 कमी झाल्यानंतर भोलेनाथाला वाटलं रामाच्या नावानं माझ्या अंगातलं त्रास कमी झालं, मग त्या रामाचे उपकार मी कसं फेडू? तर पुढे चालून असणारे राम अवतार घेत असताना भोलेनाथाला वाटलं त्यांच्यामुळं आपल्या अंगातलं त्रास कमी झालेलं आहे, आपण त्यांचं सेवक म्हणून एका वानराच्या रूपानं जाऊन आपण त्यांची सेवा करावं. म्हणून भोलेनाथ आणि हनुमंतराय झाले. अभंगाचं चिंतन संपलं की नाही? बरोबर बरोबर 11 वाजले का नाही? हा, म्हणजे तिच्यासाठी टाइमाला उद्यापासून अजून नाही तर तुम्हाला असं वाटेल रात्रचं महाराज 12 वाजले, आता उद्या कसं जाऊ, असं नाही. टाइमाला की परमपूज्य गुरुवर्य चैतन्य महाराज देगलूरकर म्हणतात बरं का, टाइमाला सुरुवात झालं की टाइमालाच संपल तर तो खरा कीर्तनकार. आणि लोकाला कटाळ्या जे कोणा केला तर ते कटाळ्याच आहे म्हणा कीर्तनात. असं चला, बोलत असताना काय चुकलं असेल तुमच्या सर्वांच्या पायावर नतमस्तक होतो आणि जाता जाता भगवंताला विनंती करतो, एक काम करा, तुम्हाला जर एखादा आवडत नसेल तर कीर्तनकाराला बदला. काय बोलतो मी? तुम्हाला आवडत नसेल तर आमच्यासारखे कीर्तनकाराला बदला, पण ज्यांनी सप्त्याचं नियोजन करतात त्यांना बदलू नका. कीर्तनाचं वाटोळ होते. विठ्ठल या ठिकाणी हरिभक्तीपरायण आमचे नारायणजी महाराज, त्यांच्या संपर्कामुळे तुमच्या सर्वांचं दर्शन घडलेलं आहे. या ठिकाणी सगळे गायक मंडळी, वादक मंडळी आणि महाराज या ठिकाणी बसूनही सर्वांच्या पायावर नतमस्तक होतो. बोलत असताना चुकला असेल तर क्षमा मागतो आणि जाता जाता भगवंताला विनंती करतो, या गावामध्ये असणाऱ्या सगळ्याला सुखानं समाधानानं आनंदानं ठेव भगवंता, आणि या सर्वांना धन संपदा ऐश्वर्य दे. आणि या गावातलं सप्ताह असणार हे दुसरं आहे का किती आहे? 6वा वर्ष आहे बरं का. 7वा, 8वा, 9वा, 10वा, 12वा, 20 सप्ते, 50 सप्ते, 100 सप्ते या गावातून करून घेऊ नको देवा. या गावातलं सप्ताह अखंड चंद्र सूर्याशे पर्यंत असं टिकून ठेवू, असं भगवंताला एक प्रार्थना करतो. कीर्तनाला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर